राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपनं सभापतीपद आपल्याकडे घेतलं। माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांची रणनीती यशस्वी झाली। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटाचा देखील एक सदस्य भाजपनं फोडला। त्यामुळे एक पाऊल मागे घेत शिवसेनेनं उपसभापतीपद घेतलं। भाजपच्या शिवांजली भोसले यांची फलटण पंचायत समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली। आमच्यामध्ये आता तरी कुठल्या या पद्धतीची राजकीय तडजोड आम्ही चर्चा झालेली नाही, पण या ठिकाणच्या याच्यामध्ये परिस्थितीनुसार आठ झाल्यामुळे त्यांनी उपसभापतीपद मागितलं। आम्ही उपसभापतीपद दिलं आणि सभापतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या शिवांजलीताई भोसले या आता इथून फलटणमधून बिनविरोध निवडून गेलेल्या आहेत। विरोधी पार्टीकडून आम्हाला प्रस्ताव आला, सभापती तुमचा करा आणि उपसभापती आमचा करा, आणि तालुक्यात एक गोंधळाचं किंवा संभ्रमाचं वातावरण असं होऊ नये म्हणून आम्ही तो प्रस्ताव मान्य केला। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, आमचे आमदार सचिन पाटील साहेब यांच्या आणि शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची सत्ता 30 वर्षानंतर प्रथमच आमच्या युतीच्या हातामध्ये आलेली आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।